नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज बॅक्स ऑर्डर्स वर्थ रुपीज 263.54 कोटी फ्रॉम एक्झिस्टिंग इंटरनॅशनल कस्टमर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला फ्रेश ऑर्डर्स मिळाले आहे आपल्या एक्झिस्टिंग इंटरनॅशनल कस्टमरकडून 263.64 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो कॅनरा बँक. आणि मित्रांनो, या बँकने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 31,544 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला आहे क्वार्टर 2 मध्ये 4,774 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही बँक आहे म्हणून या कंपनीचा NPA बघणे खूप इम्पॉर्टंट असते. तर मित्रांनो, बँकचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 2.35% आला आहे. आणि नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 0.54% आला आहे. आणि मित्रांनो, बँकचा NPA जेवढा कमी होतो तेवढी त्या बँकसाठी पॉझिटिव्ह साईन असते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कॅनरा बँक ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग सेक्युअर रुपीज 78.5 कोटी ऑर्डर्स फ्रॉम महामेट्रो अँड सेंट्रल रेल्वे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल या कंपनीला 2 ऑर्डर मिळाले आहे. पहिला ऑर्डर मिळाला आहे महा मेट्रोकडून 44 कोटी रुपयाचा, जो कंपनीला 110 वीक्समध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि दुसरा ऑर्डर टेक्समॅकोला मिळाला आहे सेंट्रल रेल्वेकडून 33 कोटी रुपयांचा, जो 12 महिने म्हणजे 1 वर्षामध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, याचमुळे टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो दिलीप बिल्डकॉन लिमिटेड. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन बॅक्स रुपीज 307 कोटी सब कॉन्ट्रॅक्ट फॉर बरपल्ली लोडिंग बल्ब डेव्हलपमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला 307.08 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे ISC प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कडून. आणि हा ऑर्डर दिलीप बिल्डकॉनला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे दिलीप बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो मनप्पुरम फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर घसरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 2,283 कोटी रुपये. आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर घसरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 217 कोटी रुपये. आणि मित्रांनो, मनप्पुरम फायनान्स लिमिटेडने 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसे पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. आणि याच अपडेटमुळे मनप्पुरम फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ऑटो कंपनी. आणि मित्रांनो,
या कंपनीचा इंडियामध्ये सर्वात मोठा IPOचा कंपनीचा रेकॉर्ड आहे आणि या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 17,061 कोटी रुपये. आणि हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1570 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा किंवा अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो DLF लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1643 कोटी रुपये. आणि DLF लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1180 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे DLF लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ITC लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 19,502 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 5,187 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे ITC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, BEL बॅक्स डिफेन्स ऑर्डर्स वर्थ ₹732 कोटी अहेड ऑफ क्वार्टर 2 रिझल्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला डिफेन्स ऑर्डर्स मिळाले आहे 732 कोटी रुपयांचे. ॲडव्हान्स डिफेन्स अँड टेक्नॉलॉजी सिस्टम्सच्या वाईड रेंजमध्ये, ज्यामध्ये सॉफ्टवेअर डिफाईन रेडिओज, टँक सबसिस्टम, कम्युनिकेशन इक्विपमेंट, मिसाईल कंपोनंट, फायनान्शियल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स, अपग्रेडेज, स्पेअर्स आणि त्यांच्या रिलेटेड सर्व्हिसेस या ऑर्डर्सच्या अंडर इन्क्लुडेड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही डिफेन्स कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.